गुरुदेव दत्त. कर्मकांड व्यवहारी ज्ञान, साक्षी भाव सो तत्वज्ञान. समज खरी आत्मज्ञान, सत्य स्मरण. इकडे कर्मकांड सांगितलेलं आहे. कर्मकांड व्यवहारी ज्ञान. कर्मकांड करत असतो तेव्हा व्यवहारी ज्ञान होणं फार महत्त्वाचं आहे. हे करतो हे मिळण्यासाठी, मागण्यासाठी, पण ते नाही मिळालं तरी दुःख नाही झालं पाहिजे. साक्षी भाव असो तत्वज्ञान. आपण साक्षी भाव असलो पाहिजे. आपण आपल्याला साक्षी ठेवत नाही म्हणून कर्मकांडकडे, तो कर्मकांड केला ते मिळेल हा भाव आपला असतो. साक्षी भाव असेल तर कर्मकांड मिळेल का न मिळेल याचा विचार करत नाही. म्हणून साक्षी भाव असो तत्वज्ञान. हे तत्वज्ञान जागृत झालं पाहिजे आपल्यात. हे करायचं आहे, मिळण्यासाठी काहीच नाही. कर्मकांड करू नये माझा मान्य नाही, करावं, पण ते समजून केलं पाहिजे. का करतो, कशासाठी करतो ही समज असली पाहिजे. आपण कर्मकांड करतो त्याचे फळ नाही मिळालं का दुःख होते. समज खरी आत्मज्ञान. हे आत्मज्ञानातलं जे ज्ञान आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. अहम ब्रह्माशी, मी ब्रह्मस्वरूप आहे, मी त्या ईश्वर स्वरूप आहे, हा भाव असणं फार महत्त्वाचं आहे. पण तो भावच आपल्यात नसेल तर, तो भाव होण्यासाठीच खरा अर्थ आहे. आणि ते भाव समजलं पाहिजे की माझ्यात तो आहे आणि सगळ्यात तो आहे. हा समज करी आत्मज्ञान आहे. सगळ्यामध्ये सर्व भूता तिष्ठन्ति परमेश्वराची गीता सांगते. सर्व भूतांमध्ये एक परमेश्वर आहे. तसा माझ्यात आहे, तसा पशुत आहे, प्राण्यात आहे, सगळ्यामध्ये तो आहे, व्यापक आहे तो. ते मला समजणं फार महत्त्वाचं आहे. खरी आत्मज्ञान आहे. सत्य स्मरण. हे सत्य स्मरण आहे. याची जागृती होणं फार महत्त्वाचं आहे. ही जागृती होणं हेच मूळ तत्व आहे. कर्मकांड निरूपणाकडे आपण पाहतो तर आपल्याला खरी जाणीव झाली पाहिजे. खरं कर्मकांड काय आहे, कशासाठी करतो. आपण हे सगळं जे करतो ते आपल्या प्रसन्नतेसाठी करतो. अगरबत्ती लावणं, सुगंध, फुलं, फळं हे ठेवतो का, आपला भाव आहे त्याच्यामध्ये मागे. भाव आणि प्रसन्नता आणि आनंद हे मिळवण्यासाठी करतो. मग मला ते असलं नसलं तरी मला आनंद मिळतो. मी त्याच्यात, तो माझ्यात आहे हा बघत गेलो आपण तर आपल्या त्या स्वरूपात आपण बनतो. म्हणून कर्मकांडाकडे लक्ष देऊ नये असं नाही, करावं कर्मकांड, पण कर्मकांड समजलं पाहिजे आपल्याला. आपण समजून करत नाही म्हणून आपल्याला दुःख होते. तर समजून केलं तर दुःख कधी होत नाही. गुरुदेव दत्त.